नमस्कार मंडळी, दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण बघत आहोत खुसखुशीत अशी शंकरपाळी। साहित्यामध्ये 1 ग्लास साखर, 1 ग्लास दूध आणि 1 ग्लास तूप घ्यायचे। हे सर्व मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचे। साखर वितळेपर्यंत गरम करायचे। आता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी त्या अशा प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचे। आता त्या गरम मिश्रणामध्येच आपल्याला मैदा ॲड करून ते मस्त मळून घ्यायचे। एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचे म्हणजे आपले शंकरपाळे सुरेख होतात। तुम्ही बघू शकता गोळा मळून तयार आहे। त्यानंतर आता आपण ते लाटून घेऊया। आता हे लाटून रेडी आहे। लाटून झाल्यानंतर आपण ते कट करून घेऊ। तुम्हाला पाहिजे त्या साईजप्रमाणे तुम्ही कट करू शकता। आता हे मस्त कट करून झालेत। आज मी आणि सासूबाई दिवाळी फराळमध्ये बिझी असल्यामुळे हस्बंड म्हणे मी तुम्हाला थोडीशी मदत म्हणून तुम्हाला ब्रेकफास्ट बनवून देतो। आता हे शंकरपाळे आपले कापून रेडी आहेत, तर आपण ते मस्तपैकी तळून घेऊया। चांगले गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे म्हणजे ते चवीला छान लागतात। आता शंकरपाळे तळून रेडी आहेत। त्यांचा कलरही देखील सुरेख आलाय। आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे आपल्याला तळून घ्यायचे। तर सर्व शंकरपाळी आता करून तयार आहेत। एकदम खुसखुशीत झालेत। तुम्ही बघू शकता त्यांचं टेक्स्चर